झालंय तर कुठं कोण धबधब्यात पडतंय काय एवढे वर्ष 85 वर्ष तुम्ही राहिलेला आहे कशामुळे ही लोक पडतात किंवा काय होते अहो बापा सक्तीचं जोर जायचं काय मुलांनी जवान पोरायचं का पाण्यात जायचंच नाही पाण्यात जायचंच नाही जमलं तरी जायचं गेलं नाही पाहिजे गेलं पाण्यात जायला नाही पाहिजे निसर्गापुढे कोणाच चालत नाही अग्नी पाणी आणि वाराच्या पुढे कोणाचं काही चालू शकत नाही तुमचं 85 वय तरी बी तुम्ही एवढ्या जंगलात राहता हो बरोबर तुम्हाला पाण्यात जायचं नाही का म्हटलं काल 2 पोर होती 4 होती चारातलं एक डुबायला लागलं म्हणून त्याला धरा गेला दुसरा त्यांनी त्याला मारली मिटकुळी मारल्याच्या नंतर मग ते बाजूला त्यांना दगड उचलले मी दोघांनी दुबाजलं त्यांना लांबलं पाहिजे धरायचं दोघांच दोनात आणि बाहेर ओढून काढा तेव्हा त्यांना ओढून काढलं ते दुसरं तिसरं झालं असतं जीव एखादा जीव वाचला तुम्ही होता आम्ही होतो दोघांचा जीव वाचवला मंडळी जय जवान जय किसान आज कुठं आपण जंगलात दिसतोय म्हणजे पर्यटनाला आलो नाही तर आज आपण आलोय रेस्क्यू ऑपरेशन साठी केळवली या ठिकाणी साधारण आता आपण गाडी लावलेली आहे आणि एक किती अंतर किती एक ते 2 ते 2.5 किलोमीटर अंतर खाली उतरून आपल्याला धबधब्याच्या ठिकाणी जायचंय 3-4 दिवसापासून एक घटना घडलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये जो पर्यटक धबधब्यामध्ये वाहून गेलेला आहे त्याचं रेस्क्यू ऑपरेशनचं मोठं काम चाललेलं आहे परंतु निसर्गापुढे कोणाचं काय चालत नाही व्हिडिओ यासाठी बनवायचा की हा व्हिडिओचा एकच अर्थ आहे की जे तुम्ही पर्यटनासाठी येत आहे परंतु स्वतःचा जीव सांभाळून पर्यटन करा एकदम रिस्की ठिकाणी उतरू नका सातारा पोलीस दल किंवा आम्ही होमगार्ड दलातर्फे आम्हाला रेस्क्यूचं काम लागलेलं आहे अनेक रेस्क्यूच्या बाकीच्या सुद्धा टीम चालू आहेत परंतु निसर्गापुढे कोणाचं काय चालत नाही रेस्क्यूचं काम चालू आहे सर्व लोकांनी खबरदारी घ्यावी मी पुढे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की किती कठीण परिस्थितीत रेस्क्यू चालू आहे किंवा सर्व काम चालू आहे मित्रांनो आजकाल पर्यटन किंवा फिरायला जाणं हे सर्वांचे लाईफस्टाईल बनलेले आहे परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेकांचा जीव जातोय आपण परवा पुणे भागात सुद्धा मुळशी धरणाच्या टायमिंग ठिकाणी जी घटना झाली ती घटना सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यात अशा प्रकारे पावसाळ्याच्या दिवसात निसर्ग जेवढा आपल्याला चांगला दिसतो तेवढा रुद्र सुद्धा आहे त्यामुळं निसर्गाशी खेळू नका ज्या ठिकाणी आपल्याला माहित नाही पर्यटनाला आपण येत असतो महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो परंतु पर्यटनाला आपल्याला बघा तुम्ही धबधबा खाली दिसतोय त्या धबधब्यापाशी आता आपल्याला चालत जायचंय आपल्याला त्या ठिकाणची माहिती नसती कुठून दगड येईल कुठून पाणी येईल कुठून काय येईल हे आपल्याला माहित नसतं सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात वसलेला सातारा जिल्हा आहे जेवढा पर्यटनासाठी ओळखला जातो बघू शकताय तुम्ही समोर धबधबा पण दिसतोय पण पर्यटनासाठी अनेक जण पर्यटनासाठी येतात परंतु अनेकांना प्राण पण गमवायला लागतोय आज आपलं सातारा पोलीस प्रशासन असेल किंवा आमचं होमगार्ड प्रशासन असेल मदतीचं कार्य करत आहे परंतु प्रत्येक जण माणूस आहे आणि निसर्गापुढे कोणाचं काय चालत नाही गेले 4 दिवसापासून कराड सैदापूर या ठिकाणचा एक मुलगा आणि त्याचं रेस्क्यूचं काम चालू आहे तर तो अजून काही सापडलेला नाही म्हणजे विचार करा तुम्ही तो एका मुलासाठी अनेक लोकांचं प्राण पणाला लागलेला आहे त्यांच्या घरची असतील नातेवाईक असतील सर्व रेस्क्यू असेल पोलीस प्रशासन असेल संपूर्ण प्रशासन या टीमसाठी किंवा या मुलाला वाचवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी परंतु तरीही काय यश येत नाही अशा प्रकारचा हा रस्ता आहे या रस्त्यातून लोकांना खाली जावं लागतंय व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवत आहे की जेणेकरून समाजाला किंवा लोकांना समजावं सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे याच्यामध्ये मी तरुण पिढीला सांगण्यापेक्षा त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की आपली मुलं बाहेर पडतात कुठे फिरायला जातात पावसाळ्यात काय करतात याच्यावरती थोडं लक्ष ठेवलं पाहिजे आणि आता वातावरणात अशा जास्त रिस्क घेऊन फिरायला जी लोक येतात ती आलं नाही पाहिजे निसर्ग जरी मित्रांनो मनमोहक आणि सुंदर दिसत असला तरी आपण खऱ्या अर्थानं त्याचा आनंद लांबून घेतला पाहिजे लांबून पहा
धरण असेल किंवा धरण क्षेत्र असेल किंवा धबधबा असेल, अशा ठिकाणी मित्रांनो लांबून आनंद घ्या. कसं आहे, पाऊस पडला की फ्लोनं पाणी एकदम स्पीडने येतंय. किती पाणी येतंय आणि त्याच्यात कोण वाहून जातंय हे सांगू शकत नाही आणि पाण्याचा अंदाज येत नाही. निसर्गाला नो चॅलेंज आहे. तर निसर्गाला तुम्ही आडवं जाऊ नका. निसर्गाला आडवं जाचाल तर तुमचा बळी जाईल. धबधब्यावर जवळ जाताना काळजी घ्या, जेणेकरून आता तुम्ही टाळाच. पडत्या पावसात तुम्ही फिरायला येताय, आनंद घेताय, पण खऱ्या अर्थानं तुमचा जीव ही अनमोल आहे. त्या जीवाची काळजी करा. एक प्रशासनातर्फे किंवा मी तर तुम्हाला माहिती आहे, निसर्गाची नाळ युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगाची व्हिडिओ बनवत असतो. परंतु आज हा प्रशासनाच्या वतीनं मी व्हिडिओ बनवल्यागत बनवतोय. आता तुम्ही जी परिस्थिती बघताय ती डोळ्यानं बघचाल. आता आम्ही चालतच चालूय, व्हिडिओ चालूच आहे. कशी परिस्थिती आहे आपल्याला तुम्हाला समोर बघायला मिळेल. गेले 3-4 दिवस सातारा तालुका पोलीस स्टेशन, तसेच सातारा पोलीस दलातील, तसेच अनेक रेस्क्यू टीम आहेत. ह्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून ही शोध मोहीम चालू आहे, तरी पण त्याला काय यश येत नाही. तसेच सातारा तालुक्याचे आपले PI साहेब, तांबे साहेब, त्यांचेही वेळोवेळी या ठिकाणी व्हिजिट आहे. वेळोवेळी त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत, तरी पण कोणत्याही प्रकारचं यश येईना. पाण्याचा फ्लो पण तेवढाच आहे. समोर गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून त्याही गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला परत आणि वारंवार सांगतोय की निसर्गाला क्रॉस जाऊ नका. निसर्गाला क्रॉस गेलं तर आपण राहू शकत नाही. समोर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी पोलीस ASI वायदंडे दादा आहेत किंवा शिंदे साहेब आहेत, आमचे होमगार्डचे शिंदे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत. प्रत्येक जण रोज या ठिकाणी येतोय. दिवसभर रेस्क्यूचं ऑपरेशन चालतंय, पुन्हा संध्याकाळ झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन. अंधारामुळे किंवा जंगली प्राणी आहेत, शेवटी पोलीस असला तरी त्याचा पण जीव आहे, होमगार्ड असला तरी त्याचा पण जीव आहे, NDRF असेल, SDRF असेल, प्रत्येकाचा जीव आहे. निसर्गानं साथ दिली तर ते रेस्क्यू ऑपरेशन चालतंय. समोरचं तुम्ही नजारा बघू शकताय किंवा आत्ताही लोक पर्यटनासाठी आल्यात. तुम्ही काय कंडिशन मध्ये लोक त्या ठिकाणी पर्यटन करतात किंवा आनंद घेतात हे तुम्हाला बघायला मिळेल. एवढी घटना घडून देखील, पेपरला देऊन देखील, तरी पर्यटनाला लोक या ठिकाणी येतात. मी म्हणत नाही पर्यटन करू नका, परंतु पर्यटनापेक्षाही किंवा निसर्ग सौंदर्य बघण्यापेक्षाही तुमचा जीव अनमोल आहे. आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समोर नक्कीच बघायला मिळेल. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. एवढं भयावह वातावरण आणि जबरदस्त तसं म्हणाय गेलं तर पाण्याच्या पुढं काय चालत नाही मित्रांनो. बघा काही ठिकाणी आता बघा अनेक ठिकाणी लोकांचा मृत्यू होऊ लागलेत. पाण्याच्या भोवऱ्यात सापडण्यामुळे अनेक ठिकाणी मृत्यू होऊ लागलेत. मी आज एवढं बोलतोय म्हणजे मित्रांनो, आपण ही वेगवेगळी रेस्क्यूची ट्रेनिंग केलेली आहेत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची ट्रेनिंग केलेली आहेत, जेणेकरून प्रशासन आपत्तीमध्ये कसं लोकांना वाचवावं किंवा काय करावं याच्या आधारावरती मी तुम्हाला एवढं सांगत आहे. बराच वेळ, जवळपास आम्ही 15 ते 20 मिनिटं आता चालतोय, त्यापेक्षा जास्तच चालतोय. मध्ये आपण व्हिडिओ थोडासा स्किप केला होता. आणि अजून किती आहे लांब? 1 ते 1.5 किलोमीटर अजून आपल्याला समोर चालत जायचंय. वाऱ्याचा आवाज, पावसाचा, तुफान वारा आणि पाऊस चालू आहे. काय पोलीस प्रशासनाची बी लोक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याही आपण थोड्याशा प्रतिक्रिया घेऊ किंवा या भागातील बीट अंमलदार आहेत ASI वायदंडे साहेब, त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊ. कारण त्यांना वेगवेगळे अनुभव असतात, वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात. त्या घटनेसाठी त्यांना या ठिकाणी यावं लागतं. अनुभवातनं माणूस शिकत असतो आणि हे अनुभव आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे, शेअर करायला मिळणार आहेत. हा व्हिडिओ कुठलीही पब्लिसिटी मिळवण्यासाठी किंवा पब्लिसिटी करण्यासाठी केलेला नाही, तर लोकांचा, तुमच्या जीवाची आम्हाला काळजी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे.
आणि आपण व्हिडिओ जर बघत असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मुलाचे, नातेवाईकाचे, मित्राचे प्राण वाचू शकतील. निसर्ग आणि वातावरण तुम्ही अनुभूती घेऊ शकताय. वरती डोंगर, दोन्ही साईडनं कोणतंही वाहन या ठिकाणी येत नाही. पायी लोक इथपर्यंत येतात आणि त्याचा आनंद घ्यायला जातात आणि जीवाला मुकतात. हा, ते कुठून आले होते? वरनं खाली जवळ आलाय. साधारण थोडंच अंतर राहिले बघा. धबधबा समोर बघू शकताय तुम्ही. पाण्याचा फ्लो बघा. हातांग निसर्ग. निसर्गाशी बोलाय शिका, जे की निसर्गाच्या विरोधात जाऊ नका. विरोधात जाचाल तर निसर्गाने कुणालाही सोडलं नाही, मानव असो किंवा देव असो. आता पाऊस थांबलेला आहे तरी पण पाणी बघितलं काय कसं धो धो वाहतंय. अशा पाण्यातून पलीकडे जायचंय आपल्याला. व्हिडिओ एवढ्यासाठी बनवायचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला सावकाश. थोडासा दम लागले किंवा दाप लागले व्हिडिओ येईल परंतु चालणं चालूच आहे ना. चढ उतार चढ उतार. बघल तिकडं चारी बाजून पाणीच आहे. हा, लोणावळ्याचं. हो, लोणावळ्याचं तुम्ही मुळशी धरण ना, त्या ठिकाणी बघितलं तुम्ही. अनेक दोन व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, कशा पद्धतीनं वाहून गेली किंवा काय. पाणी आता सध्याला कमी दिसतंय म्हणून आपण आत शिरायचा प्रयत्न करतो मित्रांनो. पण काय होतं की थोड्या वेळात पाऊस पडेल, किती पाणी येईल हे आपण सांगू शकत नाही. हा बघा, अजून पर्यटक अजूनही फिरायला येतात या ठिकाणी. फिरायला येण्याबद्दल काय नाही. समोर आता धबधबा दिसतोय, लांबून तुम्ही आनंद घ्या. काही लोक निसर्गात सुद्धा अशी पण आहेत ना बघा. निसर्गात तिकडे राहणारी, गुरं चारणारी ही माणसं कित्येक वर्षानुवर्ष या निसर्गात जिवंतच आहेत. नमस्ते. हा, इकडे नाही, हे जरा बाबा इथलंच आहे का तुम्ही? किती वय तुमचं? माझं 85. काय नाव तुमचं? माझं नाव कोणिबा कृष्णा केरेकर. कोणिबा कृष्णा केरेकर. आता काय झालंय इथं? कुठं कोण धबधब्यात पडतंय काय? एवढे वर्ष, 85 वर्ष तुम्ही राहिलेला आहे. कशामुळे ही लोक पडतात किंवा काय होते? अहो बापा, सक्तीचं जोर जायचं काय मुलांनी? जवान पोरायचं का? पाण्यात जायचंच नाही. पाण्यात जायचंच, नाही जमलं तरी जायचंच. गेलं नाही पाहिजे. पाण्यात जायला नाही पाहिजे. निसर्गा पुढे कोणाच चालत नाही. अग्नी, पाणी आणि वाराच्या पुढे कोणाचं काही चालू शकत नाही. तुमचं 85 वय तरी बी तुम्ही एवढ्या जंगलात राहता. हो बरोबर. तुम्हाला काय धोका नाही? आम्हाला धोका नाही. आम्ही मित्रांनो बघा, वय 85. या ठिकाणी गुरं चारण्याचं काम चालू आहे. पाठीमागं धबधबा आहे. त्यांना गुरं चारण्याचं या ठिकाणी काम करतात काका. आणि त्यांना सांगितलेलं आहे की मुलं मुद्दाम त्यात पाण्यात उतरतात किंवा काय, त्यांचं रोजचं आहे ना. तुम्ही बघत असाल तर बघतो. 13 मुलं बघा. पहिले काय आणलंय आता? ते कुसुम आहे. हे काय भाजी करतात? त्याची भाजी करतात. मशरूम. बघा, जंगलातलं मशरूम दाखवा जरा. जवळ शंकर काय गप बघा मित्रांनो, मशरूम आहे. ही भाजीसाठी नेलं जातंय.
जंगलातलं आणि काकांना आपल्याला दाखवलं. तर बघा ती 13 मुलं आली आणि म्हणलं कुठली तर आम्ही म्हणले ते पुण्याचे म्हणलं बघा म्हणलं तुम्ही लांबचे आम्ही सातारचे तुम्ही पुण्याचे पाण्यात जायचं नाही का म्हणलं काल 2 पोरं होती 4 होती चारातलं एक डुबायला लागलं म्हणून त्याला धरा गेला दुसरा त्यांनी त्याला मारली मिटकुळी मारल्याच्या नंतर मग ते बाजूला त्यांना दगड उचलले मी दोघांनी बाजूला जायचं त्यांना लांबणं एकच धरायचं दोघांच जोडात आणि बाहेर ओढून काढा तेव्हा त्यांना ओढून काढलं ते दुसरं तिसरं झालं असतं जीव एखादा जीव वाचला तुम्ही होता आम्ही होतो दोघात जीव वाचवला मग ती पोरं गेली जीव गेला तिथं तुम्ही होता म्हणजे हो तिसरा बी दुसरा बी गेला असता. हो दोन्ही गेले एक दिवशी 2 एक दिवस 3 गेले असते. पर्यटकांसाठी खरोखर महत्वाची सूचना आहे. बघा बाबांना सांगितलं की तुम्हाला अंदाज नाही अनुभव नाही तर तुम्ही त्यामध्ये उतरू नका शिरू नका एवढीच एक तुम्हाला विनंती. आलेत चाललंय तपास चालू आहे. बघा मित्रांनो बाबांना आपल्याला पुरेपूर अशी माहिती दिलेली आहे की ज्या ठिकाणी तो मुलगा बुडला किंवा काय झाला त्या ठिकाणी बाबा स्वतः होतं आणि त्यांना सांगितलं अजून एक जीव गेला असता परंतु काय अनावधानाने ते वाचले. म्हणजे बघा स्थानिक लोक वय 85 बाबांचं तरी अजून गुरं राखण्याचं काम करतायत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गानं त्यांना 85 वर्ष काय होऊन दिलं नाही आणि तुम्ही येताय तरुण वयात उत्साहात येताय आणि जीव स्वतःचा गमवून जाताय ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण आता थोडाच वेळ राहिलेला आहे आणि थोड्या वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. बघा आता आपण अनेक जण कानानं घटना ऐकली असेल असं झालं तसं झालं परंतु बाबा स्वतः आपल्याला बघायला मिळालं की बाबांना स्वतः त्या ठिकाणी होतं तो मुलगा बुडत होता त्या ठिकाणी होतं आणि बाबांना तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी माहित नव्हती गोष्ट ती माहित झालेली आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि थोड्याच वेळात आता धबधब्यापाशी पोहोचतोय. एक 500-600 मीटरचं अंतर राहिलेलं आहे. पाऊस आला बघा पावसाला सुरुवात झाली. बाबा बघा ही बाबांचीच गुरं चारतात. बाबा पाठीमागे आहेत. निसर्ग सगळ्यांना जगतो जगवतो पोसवतो परंतु आपल्या शक्तीच्या पुढं निसर्गाच्या शक्तीच्या पुढं आपली शक्ती काय नाही त्यामुळे शक्ती कुठेही दाखवायची नाही. किती राहिले आता 5 ते 5 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. पाऊस आलेला आहे. पाऊस आला तर मोबाईल सुद्धा आपला आतमध्ये ठेवायला लागणार आणि व्हिडिओ बंद पडणार आहे. पाऊस आलेला आहे. पाणी बघू शकताय हे धबधब्यातनं पडलेलं पाणी. पुढं चला वाटलं चला की ते कुठे गेले चला पलीकडे. मित्रांनो बघितलं कसा चित्त थरारक प्रवास आहे.
एवढा प्रवास करून बी लोक या ह्याच्यातून यायला लागतंय बाहेर. फार मोठा आणि चित्त थरारक प्रवास आहे, याच्यातून सुद्धा यायला लागतंय. सावकाश सावकाश, एकदम बेकार प्रवास आहे आणि इतक्या लांब पर्यटनाला लोक येतात. चला पावसाला सुरुवात झाली. हा पावसाला सुरुवात. चला पुढे चला. मित्रांनो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन किंवा कलेक्टर ऑफिस कडून खऱ्या अर्थानं आम्हाला जे आपत्ती व्यवस्थापनचं ट्रेनिंग झालं आणि त्यांना जे किट दिलं होतं त्या किटच्या माध्यमाचा आज उपयोग झाला की होमगार्डला हे प्रशिक्षण दिलं आणि आज होमगार्ड त्यांच्या कामाला आलेले आहेत किंवा होमगार्ड हे नेहमीच महाराष्ट्राच्या देशाच्या कामाला येत असते आणि हे किट दिलेलं त्याचा आज उपयोग होतोय या रेस्क्यू ऑपरेशनसाठी किंवा या सर्व कार्यासाठी. मुसळधार पाऊस चालू झाला बघा. लाईव्ह एवढ्यासाठी दाखवायचं, कोणताही पब्लिसिटीचा किंवा कोणताही नागरिकांना जागरूक व्हावं, सतर्क व्हावं यासाठीच हा व्हिडिओ आहे. एवढ्या बेकार कंडिशन मधनं लोक या ठिकाणी काय मिळतं एवढ्या पाण्यात येऊन हेच मला कळत नाही. हे चालायचं मुश्किल होतंय. चला चला, काय झालं? रेस्क्यू रेस्क्यू म्हणतो आपण, ही टीम ती टीम, परंतु यंत्रणा खाली यायचं म्हटलं तर एवढं त्याला चालत. मी 2-2.5 किलोमीटर म्हटलं पण 3 किलोमीटरच्या वरतीच असेल. बराच वेळात आपण व्हिडिओ बघताय पूर्ण चालू आहे, एवढा वेळ तरी थोडाफार स्किप पण केला होता आपण. अजून आपण जे ठिकाणी जी घटना घडली होती त्या ठिकाणी पोहोचायचे. व्हिडिओ यासाठीच बनवायचा. प्रशासन सगळेजण सगळ्याच्या पद्धतीनं कामं करत असतात. नागरिकांना खबरदारी घेणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला जे हे ट्रेनिंग दिलं होतं आपत्ती व्यवस्थापनचं, लोकांचा जीव वाचवणे, प्राण वाचवणे, हे मेन आपत्ती व्यवस्थापनचा उद्देश आहे. याच्यामध्ये आमचे जिल्ह्याचे केंद्रनायक असतील तुषार वरंडे सर, यांना आम्हाला फार मोठं रेस्क्यूचं ज्ञान दिलेलं आहे. त्यांनाही फार मोठं राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे अशा कामाबद्दल. आणि कलेक्टर ऑफिसचे सामान्य साहेब, त्यांनी फार मोठं मार्गदर्शन केल्यामुळं आज इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलोय. हे आपत्ती व्यवस्थापन आपण समोर बघितलंय, आपत्ती व्यवस्थापनच किट आहे. त्या किटचाच पुरेपूर उपयोग होत आहे. व्हिडिओ कितीही मोठा झाला तर मित्रांनो स्किप करू नका, कारण शेवट आपल्या सगळ्यांना बघायचा आहे. तो धबधबा आणि त्या ठिकाणची थरारक सगळी दृश्य व्हिडिओतूनच तुम्ही बघणार आहे. काही जणांना पर्यटनात यायचंय तर त्यांना व्हिडिओच्या द्वारेचा आनंद घ्या. कसला आवाज, पाण्याचा आवाज आता तुम्हाला जाणवू लागला असेल. चित्त थरारक. ही बघू शकताय पाणी एकदम नजदीक आलोय. भर पाऊस पडतोय तरी पावसात घाम आलाय. हा काकडी जाते पावसासाठी आणि पावसात हा घामानं जातमध्ये कपडे भिजले. जॅकेट घातलंय, पावसानं भिजून आहे पण घामानं कपडे भिजलेत. इथपर्यंत पोहोचतो आणि जो तुम्हाला खरोखर थरार बघायचा होता त्या थरारापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. निसर्ग, हा सावकाश सावकाश.
थरारक आताही पाऊस वाढला तर या ठिकाणी पाणी वाढू शकतंय. आम्ही जरा साईडनं चाललोय पण पाणी वाढू शकतंय. त्यामुळे अशा ठिकाणी येणं बरोबर रिस्कच आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे. कुठं हे झालं म्हणता तिथं मित्रांनो पाणी जे पडतंय त्या पाण्याचं बघा खतरनाक बघू शकताय. हे बघू शकताय तुम्ही निसर्ग. हा कुठेही झालं वाईट दादा. हा ते आपल्या पाण्यात गेली होती का रे? कुठं पलीकडे या आता हे पाणी पडतं तिथं पलीकडून बघा इकडून वरून उतरलेले खाली आणि या ठिकाणी चित्त थरारक. अवघड आहे. कॅमेऱ्यावरती सुद्धा पाणी पडलेलं आहे. हा इकडे जरा पुढे या. कॅमेऱ्यावरती सुद्धा पाणी आलेलं आहे. बॅक वॉटर वाऱ्याने सगळं पाणी येतंय. तिकडे या इकडे तिकडे जरा जवळ पोलीस एसआय वायदंडे दादा आहेत. दादा नमस्ते. काय या घटनेबद्दल काय सांगतो? जवळ जरा माहिती पडा. काय नाही पर्यटकांनी अतिशयपणात पाणी करू नये कारण का जीवाला निर्देश केला ना थोडी बेकार कंडिशन आहे. आता आपण बघितलंय दरदबा मोठ्या प्रमाणात चालू आहे. काय रेस्क्यू करणार आहे? रेस्क्यू काय रेस्क्यू होऊ शकत नाही. सध्या वातावरण कसं नाही. अतिशय पाऊस आणि पाणीचा प्रवाह. या ठिकाणी आम्ही सातारा तालुक्याचे पोलीस जवान आलेलो आहे. या ठिकाणी जे धबधबा आम्ही 4 दिवस बघतोय एवढा रौद्र रूप आहे. फारच केला असेल याचा आम्हाला या नवीन जवानांना नवीन मुलांना सांगायचं आहे की रिस्क कुठे घ्यायची कुठे नाही हे आपल्याला ज्ञान आलं पाहिजे. याबाबत पालकांनी त्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना त्याबाबत माहिती दिली पाहिजे की निसर्गाच्या विरोधात जाणं योग्य का अयोग्य. आणि ह्या गोष्टी अशा घडतात की त्यांनी ते स्पर्धे जे एकत्र ग्रुपमध्ये येतात एकमेकाला चॅलेंज लावतात आणि अशा ठिकाणी स्पर्धा करतात आणि या नादात वाहून जातात. 30 तारखेला घडलेली घटना यामध्ये कराडची मुले या ठिकाणी पर्यटक म्हणून आले आणि त्यापैकी एकाने पोहत उडी मारली पाण्यामध्ये असं ते सांगतायत आणि तो वाहून गेला. तो अजून आम्हाला काय मिळालेला नाही आणि आम्ही 4 दिवस झालं आमचे पोलीस निरीक्षक तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एसपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व स्टाफ सातारा तालुक्याचे होमगार्ड पोलीस असे सर्वजण यथोचित प्रयत्न करत आहे. पण अजून काय सक्सेस झालेलं नाही. तसेच आम्ही ड्रोनचा वापर केलेला आहे. परत इतर गावकऱ्यांची मदत तिथल्या स्थानिक लोकांची मदत घेतलेली आहे. परत रेस्क्यू टीम रायगड जिल्हा आणि लोणावळा टीम या दोन्ही टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्याशी आमचं समन्वय साधून आम्ही योग्य ते मार्गदर्शन घेऊन धन्यवाद. बघू शकता मित्रांनो की एवढ्या बेकार कंडिशन मध्ये आता इथं आम्हाला उभं राहणं सुद्धा शक्य नाही. अशा याच्यामध्ये रेस्क्यू करणं तरी फार कठीण आहे. तरीही काम चालूच आहे. मित्रांनो एवढं विदारक वातावरण आहे की कसं रेस्क्यू करणार काय करणार तरी अथक प्रयत्न चालू आहेत. तिथं उभं राहणंही शक्य नाही. आणि वरती तुम्ही व्हिडिओ काढायला मोबाईल सुद्धा बंद पडतोय. बघा हे पाणी बघा विदारक दृश्य. तरी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा समोर बघू शकताय. बघा जबरदस्त. तिकडे या म्हणा पलीकडे साईडला जाऊन. चांगली माहिती दिली आणि हे रौद्र रूप तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहे.
की इतकं जबरदस्त पाणी, तरी आज पावसाचा जोर कमी आहे. त्या दिवशी ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी पावसाचा जोर फार मोठा होता, पाणी गढूळ होतं. आता पाणी निवळलेलं आहे, तरी पण काही गोष्टी की त्या आपण तिथं करू शकत नाही, शिरू शकत नाही. एक्सपर्ट लोक, एक्सपर्ट टीम बोलवून काम चालू आहे आणि जारी आहे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ कोणताही पब्लिसिटीसाठी नाही, फक्त तुमचा जीव आणि तुमच्या नातेवाईकांचा, मित्रांचा जीव वाचवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. लोणावळ्याची टीम या ठिकाणी आलेली आहे. सर नमस्ते. नमस्ते. आतापर्यंत काय रेस्क्यूचं काम झालेलं आहे किंवा काय? ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे धबधब्याच्या तिथं आम्ही तिथं जाऊन आलेलो आहे. तिथल्या भाग चेक केलेला आहे आणि तिथून पुढचाही भाग जो आहे तो प्रत्यक्ष पाण्यात उतरून चेक केला आहे. काही ठिकाणी जे म्हणजे खोल दऱ्यामधले जे आहेत भाग तिथंही दोरी लावून उतरून खाली तपासून बघितलेलं आहे. आणि आता धरणाच्या बाजूनी जर धरणात जर वाहून गेली असेल फोर्समुळे 4 दिवसाच्या पावसामुळे, तर बोट वगैरे टाकून आम्ही धरणातही आता शोधणार आहे. आणि काही टीम परत उलट्या दिशेने बॅकवॉटरला पण शोधणार आहे. आता मग आता धरणाकडे शोध मोहीम चालू होईल. आता धरणाकडे शोध मोहीम चालू होईल थोड्या वेळात. नक्की, धन्यवाद. ओके, चला. ओके. त्या धबधब्याची तर वाईट कंडिशन बघितलं, पाणी फिरतंय. काय चाललंय?